शोभा शोभा रडू नकोस, एवढं नाही नाही लागलंय, काहीतरी होईल, बरोबर होईल 2 दिवसात. नाही बरं झालं तर. असं कसं नाही होणार? ए मोने एक काम कर, तिकडनं गरम पाणी घ्या, पायाला शेक दे, लगेच बरा होतं का नाही बघ. बघितलंस, त्याला म्हणतात खरा मित्र. एवढं सगळं होऊन सुद्धा तुझा पाय बरा व्हावा म्हणून हे बोलतोय तो. हे नाही नाही, मी काय म्हणलं, पाय बरा नाही झाला ना तर कळणार कसं कोण हत्ती आणि कोण म्हैस. बघितलं राहुल, बघितलं? हा, माझा हात तुटला तर मला म्हणाल्या स्वतःचं वजन सांभाळता येत नाही, आणि आता स्वतःच्याच वजनाने पाय तोडून बसल्या. मी अजूनही तयार आहे, कळलं ना? शोभा शोभा नको त्रास देऊ नको, शांत शांत. होय ताई, मालक बरोबर बोलतायत. काय झालं? पाय दुखतोय, तू काय जोर देते? पाय दुखतोय बाई गो, माझ्या लेकीचं पायाला लागलं गो बाई. कशाला एवढं रडताय? एवढं काही नाही झालंय. ए तू गप्पा, तुला काय कळतं का? आईची माया काय असते समजतं का तुला? आली मोठी. हे देवा, माझ्या लेकीच्या पायावरचं संकट माझ्यावर का आलं नाही रे देवा. अहो सासूबाई असं काय म्हणताय, 2 दिवसात ठीक होईल शोभा, तुम्ही नका काळजी करू. काळजी करू नका काय? अरे माझी पोटची लेक आहे ती, आणि काळजी करू नका. माझ्या लेकीच्या पायाला लागलं पाहिजे का? आई अगं एवढं काय नाही झालंय, पाय मुरगळलाय फक्त. हा, वजनामुळे. ए हाचे गब्बैसा, हे सगळं ना तुम्हा दोघांमुळे झाले. देव ना तुम्हाला माफच करणार नाही. ओ मावशी हो, आता आम्ही काय केलंय हो? माझ्या पण हाताला लागलंय. तुझ्या हाताला लागलं ना ते वेगळं, पण माझ्या लेकीच्या पायाला तुमच्या लढाईत लागलं, कळलं का? हा, मग झेपत नाही तर सांगतो कोण चॅलेंज घ्यायला. अजूनही मी तयार आहे. दाखवते. अगं काय करते शोभे? हा, एक तरी या दोघांच्यामुळे तुझ्या पायाला लागले. देव ना यांना कधी माफ करणार नाही. माझी पोर 8 महिन्यात जन्माला आलेली. जन्माला आल्या आल्या तिला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. अरे ICI मध्ये. अहो ICI नसतं, ते ICU असतं. कळलं? फार छानपणा नको तुझा. माझी पोर किती नाजूक आहे. हा, जन्माला आल्यापासून नाजूक. तिला दगदग सहन होत नाही, तिला त्रास सहन होत नाही, पण मी माझ्या घरात तिला कधी काम करू दिलं नाही. पण या मास्टरने लग्न काय केलं ना, नुसतं काम 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 करत राहिली माझी पोर. जन्मापासून जपत आलेल्या माझ्या लेकीला कोणी हत्याने म्हैस म्हटलं तर मला आवडेल का? किती पाय सुटला ग माझ्या लेकीचा. रडू नका सासूबाई. बघ हे सगळं तुझ्यामुळे होते, सगळं तुझ्यामुळे मेल्या. म्हणे रडू नका म्हणतोय. तुमचं ना कधी चांगलं होणार नाही, कधी चांगलं होणार नाही. नको रडूस, हा नको रडूस. याला लावायला ना मी काहीतरी घेऊन येते. हा, मी घेऊन येते, आणते, औषध आणते. हा हो शोभा हो. शोभा थांब, होईल होईल, नीट होईल शोभा हो. नाही रे, आज नाही जमणार मला. आज संध्याकाळी ना आमच्याकडे शक्ती तुऱ्याचा जंगी सामना आहे, आणि चाळीचा अध्यक्ष असल्यामुळे ना मला ते सोडून नाही येता येणार. अरे तुला नंतर करतो रे. काय हो? माझं एक काम आहे. बोला ना. ते तुझ्याकडे वेदनाशामक तेल आहे ना, ते जरा. हो देतो, पण काय झालं तुम्हाला? मेल्यावर मला काय नाही झालेलं. शोभा पडली, तिचा पाय मुरगळलाय. हो, हा. आजचा कार्यक्रम कॅन्सल होणार बहुतेक. ए मेल्या, इथं माझ्या लेकीच्या पायाला लागले आणि तुला कार्यक्रमाचं पडलंय. नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. काळजी करू नका हो. अहो साधी चमक भरली असेल, तेल लावलं ना की जाईल. सम्या, तू चाळीचा अध्यक्ष आहेस ना? हा. मग अध्यक्ष या नात्याने त्या रावल्याशी जरा बोल ना. अरे कशाला पाहिजे हे चॅलेंज? चाळीत राहायचंय आपण, एक भांड्याला भांड लागणारच ना. उगाच आपल्या एवढ्यावर तेवढं करायचं. ओ मावशी, हा त्या दोघांचा ना पर्सनल मॅटर आहे, मला त्यात घेऊ नका. तुम्हाला तेल पाहिजे ना, देतो आणून, थांबा.
हे सगळं जास्त होत चाललंय, हे थांबवायला हवं. मी काहीतरी करू का? नाही नाही, तुम्ही जादू वगैरे काही करू नका. शोभा जे बोलली त्याबद्दल मी जाऊन राहुल आणि अंजलीची माफी मागतो. कारण शोभा हट्टी आहे, शोभा पण ऐकणार नाही. आणि तिने या अवस्थेत पायावर जोर दिला तर तिचा पाय अजून दुखायला लागेल. मी जाऊन राहुलच्या पायावर नाक घासतो, म्हणजे हे सगळं थांबेल. मालक, मी असताना तुम्ही कोणाच्या बी पायाशी नाक घासलेलं मला नाही आवडणार. अहो, पण दुसरा काही पर्याय नाहीये. माझ्याकडे हाय. नाही नाही, मी जादू नाही करणार. हा, मग काय करणार तुम्ही? पण मालक, ते मी बघते राहुल साहेबांचं काय करायचं. तुम्ही आज जा आणि शोभा त्यांची काळजी घ्या. बोल ना भानू, काही काम होतं का? हा, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. मग आपण बाहेर जाऊया का कुठं? नाही, इथंच बोलायचं. इथंच. हा. चेहरा का असा पडलाय भानू? कसलं टेन्शन आहे का? शोभा त्यांच्या पायाला लागले त्याचं टेन्शन आहे? नाही, मला ना यापुढे तुमच्याशी बोलता नाही येणार. माझं काही चुकलंय का भानू? नाही, तुम्ही म्हाताऱ्यांची दुश्मनी केली ना, त्यांच्याशी भांडलात ना. मी त्यांच्याकडे काम करते, त्यामुळे मला नाही बोलता येणार. का? नाही, त्यांच्या कुटुंबातली एक मेंबर आहे ना मी, आणि त्यांच्याकडे काम करते. तर आज आपली ही शेवटची भेट. भानू, असं नको ना बोलू. नाही, माझ्या मनात पण नाही असं काहीतरी करायचं, पण माझा नाईलाज आहे. मोने किंवा शोभा वहिनी काय बोलल्यात का भानू? नाही, काय ना, त्यांचे लई उपकार आहेत माझ्यावर, त्यामुळे त्यांचे दुश्मन ते माझे दुश्मन. येते मी. भानू थांब ना. थांब ना, म्हणजे मी नाही राहू शकत तुझ्याशी बोलल्याशिवाय. हा, म्हणजे आपण एका चाळीत राहतो, शेजारी शेजारी आहोत ना, मग दररोज आपण एकमेकांच्या समोर येणार, बघणार, पण बोलणार नाही. मला नाही पटत हे. नाही, मला बी पटत नाहीये, पण काय करणार, जोपर्यंत दुश्मनी आहे तोपर्यंत असंच राहावं लागणार. दुश्मनीच नसली तर? हा, मग तर काय प्रॉब्लेमच नाहीये, मग बोलू शकतो. पण आता नाही बोलू शकत, दुश्मनी आहे ना अजून. नाही नाही, तू काय घाबरू नको भानू. मी शक्य करून दाखवतो ना सगळं. तू बघ, मी करतो ना सगळं, तू बघच. राहुल साहेब, तुम्हालाच ही दुश्मनी संपवावी लागेल. माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी. भानू, तू काही काळजीच करू नको. हा, मी तुला वचन देतो ना भानू. मी तुला मी थांबवतो का नाही बघ सगळं. हा 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 आलो मी. हा. हो 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 शोभा, हळू हा. अरे मास्टर्या, हा कळत नाहीये तुला? जरा हळू कर ना जरा. का मुद्दाम दाबतोय जोरात?
हळूच करतोय. मला माहितीये ना तू मुद्दाम करतोय. मग माझी लेखा खोटं बोलते का? मी असं कुठे म्हणाल सासूबाई? तू गप्प बैस. एक नंबरचा काम चुकार मेला. कुठलं काम धड करायला नको, मुद्दाम करतोय. हळू दाबाने हे कर. आई जरा शांत बस ना ग, किती बडबड करतेस. एक तर आधीच मला संध्याकाळचं टेन्शन आलंय. हे तुम्ही कशाला आला परत? जा आपल्या घरी. मावशी ते काय बोलतात एकदा ऐकून तर घ्या. काय झालं आता? मला काय म्हणायचंय वहिनी, म्हणजे जे झालं ते विसरून जाऊया ना आपण. बास झालं. आपण एका चाळीत राहतो वहिनी, एकमेकांच्या शेजारी हो. आपण कसं राहिलं पाहिजे? आनंदाने राहिलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे. है का नाही? अहो वहिनी खरंच, म्हणजे कुणाचं वजन जास्त आहे, कुणाचं वजन कमी आहे, सोडून द्या ना. महत्वाचं काय? आपल्या नात्याचं वजन. वहिनी तुम्हाला सांगतो, शेजार धर्म नावाची गोष्ट आहे ना, ती मला अजिबात गमवायची नाही. हा म्हणून सांगतो, आपण आधीसारखं राहूया, आनंदाने राहूया, प्रेमाने राहूया. बोल ना अंजू. शोभा वहिनी मला माफ करा, माझी चूक झाली. मी तुमच्या घरची खुर्ची तोडली, कपबशी फोडली. सॉरी. ठीक आहे, पुन्हा असं करू नकोस. म्हणजे आता तुला हे मान्य झालं तर हा, म्हैस हत्ती जे काय आहे ना ते तूच आहेस हो ना? हा? हो म्हणजे काय? बघितलंस राहुल? हा? बघा ते माझं परत अपमान करायला लागले. हा? मी म्हटलं होतं ना तुला, तुझ्या सांगण्यामुळे इथे मी माफी मागायला आली आणि ते माझा अपमान करताय. अंजू जाऊ देत ना. जाऊ दे, कसं तुला काहीच कसं वाटत नाही? तुझ्या बायकोचा अपमान होतोय. ठीक आहे, मी माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी समर्थ आहे. आता बघू ना संध्याकाळी कोण आहे हत्ती, कोण आहे म्हैस. हा बघूयात आपण. हा दाखवतेस तुला. बघितलं का, स्वतःच्या धड पायावर उभं राहता येत नाही आणि मला बोलताय का? सोड ना अंजू. सोड काय, तू चल माझ्या बरोबर, बघूया संध्याकाळी. माझं ऐकून घे ना अंजू. बघू संध्याकाळी, चल. मी करतो. अंजू 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 ऐक ना, मला काय म्हणायचंय, अगं हळू ना, खालची लोक वर येतील ना अंजू. येऊ देत, आज काय करून मी शोभा वहिनींना हरवणार आहे. आता बघतेच ही मला कशी हरवते ते. सावकाश. थांब रे तू. मी का शांत बसू? शोभा वहिनी कशा बोलत होत्या माहितीये ना? हा अंजू, पण अजून किती वेळ अशी धावणार आहे? सकाळपासून काही खाल्लं पण नाही तू. खाऊन घे ना काहीतरी. अगं असं काय करते शोभा, काहीतरी खाऊन घे. मला आता जेवायला नकोय. तर जे काही खाणार ना ते संध्याकाळी 6 नंतर. शांत राहा. ए समय, आम्ही शांतते सुरू कर लवकर. हा मला सांगा, दोघींपैकी आधी मशीनवर कोण उभं राहणार? शोभा वहिनी उभ्या राहा. नाही तू उभी राहा. वहिनी तुम्ही उभ्या राहा. नाही अंजे तू उभी राहा. वहिनी तुम्ही उभ्या राहा. अंजे तू उभी राहा म्हंटल ना मी. वहिनी तुमची दादागिरी चालणार नाही, तुम्ही मशीनवर उभ्या राहा. मी नाही राहणार. काल कशी म्हणत होतीस मी आधी. हा, मग काल मी उभी राहिले ना, आज तुम्ही राहा. मग नाही ना, तू उभी राहा. मी नाही उभी राहणार. थांबा ना वहिनी, भांडू नका. हा, आपण कालच्या सारखं आज पण टॉस उडवून नक्की करूया ना. चालेल. हा चालेल. हा ठीक आहे चालेल. काय रे? ए राहुल, तुझ्याकडे कॉइन आहे का? तुझ्याकडे नाही? नाही आहे.
अरे अध्यक्ष आहे ना तू, पॉइंट नव्हता तर अंपायरिंग कशाला करतो रे? ए मोहन, तुझ्याकडे आहे का? माझ्याकडे थांबा. नाहीये ना मला. आहे. दे. बघितलंस, माझा बालपणीचा मित्र शेवटी कामाला आला. चला टॉस करतो. हा अरे नाही, परत उडवतो. हा नुसतंच दूर आहे हो. पॉइंट कुठे आहे? अरे मला काय माहित. अरे सम्या, नाही, बहुतेक या माळावर गेलं असेल. हा मोहन, अरे तुझ्याकडे अजून एक कॉईन आहे का? दे. हा नाही, सॉरी, नाहीये रे. काय तुला एक कॉईन नाही ठेवता येत? मग आता काय करायचं? हा, आपण सुटूया. हा, आणि चालेल का? हा चालेल ना? हा. चालेल. आणि जी सुटेल ना ती ठरवेल आधी कोण उभं राहणार. चालेल. ठीक आहे, चालेल चालेल चला. हा या. अगं बाई, हा, सुटूया. हा. रेडी? 1 2 3. मी सुटले. अंजे उभी राहा. या अंजली वाणी. अंजली वहिनींचं वजन आहे 84 किलो. तू बरोबर आहे. हा, आता शोभा वहिनींच्या वजनावरून ठरेल कोण जिंकलंय ते. हा, शोभा वहिनी या, उभे राहा. सावकाश शोभा, सावकाश. हा सावकाश. अरे शोभा वहिनींचं वजन भरलंय 84 किलो 500 ग्रॅम. मी शिकले. आता कळलं का कोण आहे हत्ती, कोण आहे म्हैस? हा? शोभा, स्वतःला आरशात जाऊन बघा. मला बोलत होते. तुझ्या आत्माचं बदल घेतलंच. एक मिनिट. असं कसं शक्य होईल? काय झालं रे? अरे शोभा वहिनींचं वजन 84 किलो भरलंय. म्हणजे शोभा वहिनी आणि अंजली वहिनींचं वजन अगदी सेम भरलंय. बघ ना. अरे याचा अर्थ दोघींपैकी कोणीच चॅलेंज जिंकलेलं नाहीये. बघितलं शोभाताई, तुमच्या दोघींचं वजन सेमच आहे. अवकाळची खुर्ची तुटली ना, तो योगायोग होता. कावळा बसायला आणि फांदी तुटायला तसं झालं ते. हेच म्हटलं. आता जाऊ द्या, तुम्ही एकमेकांशी बोलायला लागा, भांडू नका. आणि वजन कसं कमी करायचं ना त्याचा विचार करा. हा. शोभा वहिनी, आपण उद्यापासून चालायला जाऊया का? उद्यापासून? नाही म्हणजे तुमचा पाय बरा झाल्यावर. हा, आणि तुझा हात बरा झाला ना की आपण मग योगा सुरू करूया. हा, आपण ती
वजन कमी करायची पुस्तकं आणूया काय बाबू हा, आणशील हा, ना? आणतो आणतो. आओ ऐकताय ना? आणतो ना, घेऊन येतो, आणतो. आणि हे बघ अंशे, आता ना जास्त खाण्यापिण्यावर पण लक्ष ठेवायला पाहिजे.